नमस्कार मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये अगदी धुमधडाक्यामध्ये सुरू असलेला महत्त्वाचा शिक्षण विभागाचा उपक्रम म्हणजे शिक्षण सप्ताह 2024। तर मित्रांनो, शिक्षण सप्ताह 2024 या दरम्यान जे काही आपल्याला विषय दिलेले आहे आणि त्या अंतर्गत जे उपक्रम घ्यायचे आहे त्याचे प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षण सप्ताह 2024 दिवस 5वा परिशिष्ट क्रमांक 5 दिनांक 26 जुलै 2024 चा जो विषय आहे तो आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हा जो दिवस आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे। या दिवशी आपल्याला दोन महत्त्वाचे विषय घ्यायचे आहेत, त्यावर आधारित संपूर्ण उपक्रम देखील घ्यायचे आहे। तर पहिला असणार आहे त्यामधला कौशल्य दिवस आणि दुसरा असणार आहे तंत्रज्ञान दिवस। तर मित्रांनो, शिक्षण सप्ताह 2024 मध्ये आपण हे दोन्ही जे विषय आहे कौशल्य दिवस आणि तंत्रज्ञान दिवस हा कशा पद्धतीने साजरा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण सप्ताह 2024 दिवस 5वा परिशिष्ट क्रमांक 5 दिनांक 26 जुलै 2024 कौशल्य दिवस आणि तंत्रज्ञान दिवस संपूर्ण सविस्तर माहिती व महत्त्वाच्या लिंक सोबत आपण जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये जो शिक्षण सप्ताह सुरू आहे त्याचा 5वा जो दिवस असणार आहे शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 तो असणार आहे कौशल्य दिवस आणि तंत्रज्ञान दिवस। तर मित्रांनो, परिशिष्ट क्रमांक 5 असणार आहे हा कौशल्य दिवस। तर कशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघा, सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण प्रस्तावना इथे दिलेली आहे, त्याची पार्श्वभूमी वगैरे दिलेली आहे। याची PDF आपण शेअर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघा, याची उद्दिष्टे आपण जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे खूप महत्त्वाची असणार आहे। उद्दिष्टे असणार आहे जागरूकता वाढवणे, या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध कौशल्य याबाबत माहिती द्यायची आहे। त्यानंतर सेतू निर्माण करणे, शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक संस्था आणि नियोक्ते याबाबत माहिती उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे। त्यानंतर आवड निर्माण करणे, पारंपरिक व्यवसायाच्या पलीकडले व्यवसायाचे मार्ग शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, त्यात शिक्षणातून समाजात यशस्वी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा प्रसार यातून केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही उद्दिष्टे आहे ते इथे सविस्तरपणे दिलेले आहेत। त्यानंतर असणार आहे संवाद कौशल्य, विक्री कौशल्य व विपणन कौशल्य याची ओळख। तर वेगवेगळे उपक्रम या अंतर्गत घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती यामध्ये दिली आहे। तर बघा, उपक्रम असणार आहे भूमिका अभिनय, विद्यार्थी कृती असणार आहे, या अंतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, संबंधित विविध तंत्रे आणि विपणन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिका अभिनय या उपक्रमात सहभागी होतील। त्यानंतर आहे या अंतर्गत ग्राहक प्रतिबद्धता व उत्पादन सादरीकरण, आक्षेप हाताळणे व विक्रीबाबत योग्य निवड उपलब्ध करून देणे, ग्राहक ओळख व निश्चितीकरण व बाजार संशोधन, मॉक मार्केटिंग कॅम्पेन, सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती या अंतर्गत जो उपक्रम असणार आहे तो असणार आहे ऐतिहासिक स्थळाला भेट। तर कौशल्य आणि विद्यार्थी कृती यामध्ये संपूर्ण सविस्तरपणे दिलेली आहे। त्यानंतर असणार आहे निसर्ग व शेतीतून अध्ययन, या अंतर्गत जे उपक्रम घ्यायचे आहे ते असणार आहे सेंद्रिय शेती, बागायती, रोपवाटिका, कृषी बाजार, दुग्ध संकलन केंद्र, पशुपालन प्रशिक्षण केंद्र, सहकारी संस्था, उद्याने, वने, बाग, तळे यांना भेट या उपक्रमाचा यात समावेश करता येईल। तर या संबंधात सुद्धा कौशल्य विद्यार्थी कृती काय असणार आहे हे दिलेलं आहे। त्यानंतर आहे घरगुती कामातून शिकणे, या अंतर्गत उपक्रम आहे स्वयंपाक, स्वच्छता, बागकाम। तर कौशल्य यामध्ये दिलेले आहे आणि संपूर्ण माहितीसुद्धा सोबतच दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण यामध्ये थोडक्यामध्ये माहिती या सर्वांची जाणून घेणार आहोत, कारण हा जो उपक्रम आहे 5व्या दिवसाचा खूप मोठा असणार आहे। त्यानंतर आहे हॅकेथॉन, उपक्रम असणार आहे कोडिंग स्पर्धा, कौशल्य असणार आहे समस्या निराकरण, प्रोग्रॅमिंग, संगणकीकरण। त्यानंतर 6वं जे असणार आहे ते असणार आहे प्रसार माध्यम आणि करमणूक, या अंतर्गत जे उपक्रम आहे ते असणार आहे ॲनिमेशन आणि डिजिटली कथा सांगणे। त्यानंतर 7वं जे असणार आहे ते असणार आहे डिझाईन, या अंतर्गत जे उपक्रम आहे ते असणार आहे डिझाईन थिंकिंग कार्यशाळा। त्यानंतर
8वं जे आहे ते असणार आहे मातीकाम कौशल्य. या अंतर्गत जे उपक्रम घ्यायचे ते आहे मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे. कौशल्य असणार आहे शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता, कारक कौशल्य इत्यादी. त्यानंतर 9वं जे आहे ते असणार आहे बांबू कला कार्यशाळा. उपक्रम असणार आहे बांबू हस्तकला. कौशल्य शारीरिक कौशल्य, सर्जनशीलता इत्यादी असणार आहे. विद्यार्थी कृतीसुद्धा सोबतच इथे दिलेली आहे. त्यानंतर समोरची जर माहिती आपण बघितली तर मित्रांनो यामध्ये 10वं जे असणार आहे ते असणार आहे पिशवी निर्मिती कार्यशाळा. यामध्ये उपक्रम आहे चिंध्यापासून पिशव्या बनवणे. कौशल्य असणार आहे शिवणकाम, कारक कौशल्य, सर्जनशीलता. तर विद्यार्थी कृती वगैरे तिथे दिलेली आहे. त्यानंतर 11वं असणार आहे सुरक्षित पाणी. यासाठी उपक्रम असणार आहे पाणी चाचणी कार्यशाळा. कौशल्य असणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण, विश्लेषणात्मक विचार. त्यानंतर असणार आहे 12वं मातीची सुपीकता. या अंतर्गत जो उपक्रम आहे तो असणार आहे माती परीक्षण कार्यशाळा. कौशल्य असणार आहे वैज्ञानिक निरीक्षण, माहिती संकलन, विश्लेषण. त्यानंतर 13वं जे आहे ते असणार आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. उपक्रम असणार आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट. कौशल्य असणार आहे व्यवसाय मार्गदर्शन आणि सहयोग. त्यानंतर आहे उपक्रम असणार आहे तो असणार आहे प्रथमोपचार कार्यशाळा. कौशल्य असणार आहे गट कार्य, आरोग्य रक्षण आणि चिकित्सक विचार. तर इतके जे उपक्रम आहे हे मित्रांनो आपल्याला या अंतर्गत घ्यायचे आहे. तर बघा यामध्ये विद्यार्थी कृती वगैरे दिलेली आहे. कौशल्य शिक्षण दिवस उपक्रमांतर्गत खालील घटकांचा सहभाग घेण्यात यावा. इयत्ता 6 ते 12वीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, व्यावसायिक समुपदेशन, त्यानंतर उद्योग प्रतिनिधी, शालेय प्रशासनातील घटक, शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती. त्यानंतर सदर कौशल्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी खालील संस्थांचे सहकार्य घेता येईल. तर कोणकोणत्या संस्थांचे आपल्याला सहकार्य घेता येईल ते सुद्धा इथे दिलेले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद, PSS सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, सेक्टर स्किल कौन्सिल, स्थानिक उद्योग संस्था, संबंधित शिक्षण संस्था. तर अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत त्यांचासुद्धा आपल्याला तिथे सहभाग घेता येईल किंवा मदत घेता येईल. त्यानंतर याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती जे आहे ते इथे दिलेली आहे. संपूर्ण कौशल्य दिवस हा उपक्रम राबवण्यासाठी वरील उपक्रमाचा समावेश करता येईल. याशिवाय उपलब्ध व स्थानिक परिस्थितीनुसार खालील उपक्रमाचा समावेश देखील करता येईल. तर यामध्ये मित्रांनो काही पुन्हा अजून उपक्रम दिलेले आहे. संपूर्ण त्याचा डाटा इथे दिलेला आहे. उपक्रम, कौशल्य आणि वर्णन. त्या अंतर्गत आपल्याला हे सुद्धा उपक्रम तिथे घेता येणार आहे. बरेचसे उपक्रम या अंतर्गत दिलेले आहे आणि हे सर्व उपक्रम आपल्याला घेणे अपेक्षित आहे. उपक्रमाचे शालेय स्तरावर विद्यार्थी संख्या आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. उपक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्ती हा असावा. तर मित्रांनो हा जो दिवस 5वा आहे शिक्षण सप्ताह अंतर्गत, यामध्ये कौशल्य विकास हा जो घटक आहे यामध्ये आपल्याला हे जे उपक्रम आत्ता आपण बघितलेले आहे संपूर्ण उपक्रम घ्यायचे आहे. आणि यामध्ये जो घटक आहे त्यामध्ये तंत्रज्ञानाचा असणार आहे. तो आता आपण समोर बघणार आहोत. 2024 परिशिष्ट 5 शिक्षा सप्ताह दिवस 5वा शिक्षणात तंत्रज्ञान दिवस. तर मित्रांनो हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी. या दिवशी आपल्याला कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान दिवस साजरा करायचा आहे. तर बघा हा जो असणार आहे शिक्षणात तंत्रज्ञान दिवस म्हणून, तर हा कशा पद्धतीने साजरा करायचा आहे, याची उद्दिष्टे काय आहे ते संपूर्ण दिलेले आहे. प्रस्तावना इथे दिलेली आहे. याची उद्दिष्टे आपण सरळ बघणार आहोत. NIP 2020 मध्ये तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे, डिजिटल शिक्षणाचे फायदे सार्वत्रिक करणे, 200 शैक्षणिक TV चॅनलचा प्रचार करणे, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना कार्यमग्न करणे, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी. यामध्ये कोणकोणते उपक्रम आयोजन करायचे आहे ते संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर बघा राज्यातील सर्व जिल्ह्यांनी खालीलप्रमाणे उपक्रम आयोजन करून कार्यवाही करावी. कार्यक्रमाचा तपशील आहे. ठिकाण आणि तारीख, स्थळ NCERT स्टुडिओ, तारीख शिक्षा सप्ताहाचा 5वा दिवस. लक्ष गट असणार आहे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. तर बघा इथे संपूर्ण इथे वेळापत्रक दिलेलं आहे. वेळ असणार आहे सकाळी 9 ते 10 नोंदणी, त्यानंतर 10 ते 10:30 उद्घाटन समारंभ, त्यानंतर 10:30 ते 11:30 उपक्रमावर सादरीकरण, त्यानंतर 10:30 ते 11:30 ते 12:30 पॅनल चर्चा. विषय असणार आहे यामध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये तंत्रज्ञान समाकलित करणे. त्यानंतर 12:30 ते 1:30 पर्यंत भोजन अवकाश असणार आहे म्हणजे जेवणाची सुट्टी. त्यानंतर 1:30 ते 3 पर्यंत परस्पर संवादी कार्यशाळा क्रमांक 1, 2 आणि 3 असणार आहे. त्यानंतर 3 ते 6 पर्यंत विद्यार्थी यशोगाथा, प्रश्न मंजुषा व समारोप असणार आहे.
तर हे सर्व ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या दरम्यान खालील माहिती लाभार्थ्यांची चर्चा करण्यात यावी. तर यामध्ये दीक्षा प्रणाली हे भारतातील शालेय शिक्षणातील राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ असून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि शिक्षण मंत्रालयाचा एक सुरुवात 5 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आली आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी CBSE आणि NCERTद्वारे तसेच करोडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी ते व्यासपीठ स्वीकारले आहे. दीक्षा प्रणालीचे वापरात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. सध्या दीक्षा प्रणालीवर राज्याकडे खालीलप्रमाणे ई साहित्य अपलोड झालेले आहे. दिनांक 15/7/2024 नुसार अध्ययन सत्रे आहे तिथे 29.57 लाख, वापरकर्ते असणार आहे 9.17 लाख, QR कोड असणार आहे 18,220, पाठ्यपुस्तके 6,854, ई साहित्य असणार आहे 40,777. अशा पद्धतीचा डाटा असणार आहे. तर शिक्षकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहे या संदर्भात. तर मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि काय काय ते त्यामध्ये साहित्य आहे, कोणकोणते ॲप्स आहेत, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. आपण हे संपूर्ण इथे बघणार नाही, खूप मोठा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे आपण थोडक्यामध्ये याची माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जो आपला शिक्षण सप्ताह सुरू आहे यामध्ये दिवस जो 5वा असणार आहे खूप महत्त्वाचा असणार आहे. तर यामध्ये आपल्याला 2 पार्टमध्ये हा संपूर्ण जो दिवस आहे तो आपल्याला साजरा करायचा कौशल्य दिवस आणि दुसरं असणार आहे तंत्रज्ञान दिवस. तर दोन्ही जे उपक्रम, दोन्ही जे विषय आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे त्या अंतर्गत याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल. तर मित्रांनो, याची PDF लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.